पाकिस्तानसाठी गुप्तहेर म्हणून काम करणारी ज्योती मल्होत्रा हिनं बाडमेर भागात रेकी केल्याची माहिती आता समोर येते आहे। ज्योती 3 दिवस बाडमेर या बॉर्डरवर रेकी करत होती अशी माहिती आहे। मुनबाव बॉर्डर पर्यंत ज्योती रेकी करत गेली होती। बॉर्डरवर तिने काही दिवसांचा मुक्काम सुद्धा केला। सेनेच्या संवेदनशील भागात ज्योतीने रेकी केल्याने तिच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत। पाकिस्तान सोबतच्या संबंधांमुळे ज्योतीची NIA कडून कसून चौकशी सुरू आहे। NIA चौकशीत आता आणखी काही खुलासे समोर आणते का हे बघणं महत्त्वाचं आहे। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा नापाक कट उघडकीस आलाय। गुप्तहेरांकडून पाक अधिकाऱ्यांनी VIP मुव्हमेंट्सची माहिती मिळवली होती, ते तसं करत होते। अटारी बॉर्डरवर येणाऱ्या VVIPंची माहिती मिळवण्याचा ISI अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता। याशिवाय करतारपूर कॉरिडॉरला येणाऱ्या VIPंची माहिती अधिकाऱ्यांनी मागितली होती। अटक करण्यात आलेल्या गुप्तहेरांकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमधून हा खुलासा समोर येतोय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांवर भारतीय सुरक्षा दलांकडून धडक कारवाई करण्यात येते। सुरक्षा दलांकडून ऑपरेशन मीर जाफर अंतर्गत कारवाई करण्यात येते। या कारवाई अंतर्गत यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हिसारमध्ये अटक करण्यात आली। विविध स्रोतांद्वारे अनेक छायाचित्र आणि इतर महत्त्वाची माहिती या हेरांनी पाकला पुरवली। गुप्तचर संस्थांनी ऑपरेशन मीर जाफर या सांकेतिक नावानं एक ऑपरेशन सुरू केलं। यामध्ये प्रथम पुरावे गोळा करण्यात आले आणि नंतर त्यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असं समजतंय। आपण बघतोय ही जी नावं आपल्याला बाजूला दिसतायत ते सगळे हेरगिरी करणारे होते। आधी त्यांची नावं आपण जमवली आणि त्यानंतर पुरावे जमवले आणि मग त्यांना अटक केलेली आहे। ज्योती मल्होत्रा संदर्भात अजून एक मोठी बातमी येते। तपासादरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी सापडलेली आहे। या डायरीमध्ये सविता नामक महिलेचा उल्लेख डायरीत आहे। ती मी लवकरच घरी परतणार आहे असं ज्योतीनं या डायरीमध्ये लिहिलं होतं। डायरीमध्ये काही औषधांचाही उल्लेख करण्यात आला, तर शेवटी I love you असं ज्योतीनं लिहून ठेवलं होतं। दरम्यान ही डायरी म्हणजे कुठले कोडवर्ड तर नाही ना असा संशय निर्माण झालाय। ज्योती मल्होत्राबाबत एक धक्कादायक माहिती। ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती अशी माहिती NIAला मिळते। NIAच्या हाती ज्योतीचा व्हिसा लागलेला आहे। NIA कडून ज्योतीची कसून चौकशी बांगलादेशला जाणार होती का या संदर्भातली सुरू आहे। हेरगिरी प्रकरणामध्ये भारतातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पाक दूतावासातील अधिकारी दानिश याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे। दानिश पाकिस्तानचा व्हिसा देण्याकरता लाच घ्यायचा, यातील काही हिस्सा यामीन मोहम्मद आपल्याजवळ ठेवत होता। यातीलच काही पैसे हेरगिरीच्या आरोपात अटक केलेल्या गजालाला सुद्धा देण्यात येत होते। न्यूज 18 लोकमत जवळ गजाला आणि यामीन मोहम्मदच्या पासपोर्टची एक्सक्लुझिव्ह माहिती सुद्धा आहे। गजालाच्या पासपोर्टवर पाकिस्तानचा व्हिसा दिसून येतोय। न्यूज 18 लोकमत जवळ पाकिस्तान दूतावासाचे अधिकारी दानिशचा मोबाईल नंबर सुद्धा आहे। या नंबरचे शेवटचे 4 डिजिट 8939 असून हा नंबर पाकिस्तानी हायकमिशनच्या नावे रजिस्टर आहे। दानिश याच नंबरच्या माध्यमातून ज्योती, गजाला आणि यामीनशी व्हॉट्सॲपवर, स्नॅपचॅटवर आणि व्हॉइस कॉलच्या माध्यमातून संपर्कात असायचा। पुढची बातमी। हेरगिरी प्रकरणामध्ये अटक केलेल्या गजालाच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। गजाला पंजाबमधील मालेरकोटला इथली महिला आहे। तिच्या पतीचा कोविड दरम्यान मृत्यू झाला। आपल्या पाकमधील नातेवाईकांना भेटण्याकरता तिला लाहोरला जायचं होतं। ती पहिल्यांदा फेब्रुवारी आणि दुसऱ्यांदा मार्चमध्ये पाक दूतावासात गेली होती। तिथं तिची भेट दानिशशी झाली। 27 फेब्रुवारी 2025ला गजाला व्हिसा करता अर्ज करण्याकरता नवी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये गेली आणि ती दानिशला भेटली। कागदपत्रांमध्ये काही गडबड असल्यामुळे दानिशने तिला पुन्हा भेटायला बोलवलं। दानिशचे गजालासोबत व्हॉट्सॲप चॅट आणि व्हिडिओ कॉलद्वारे प्रेमसंबंध होते आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं असंही समोर आलेलं आहे। तसतसे दानिशने गजालाला पैसे पाठवायला सुद्धा सुरुवात केली।
7 मार्चला फोनपेद्वारे 10,000 रुपये आणि 23 मार्चला गुगल पेद्वारे 20,000 रुपये गजालाला दानिशनं पाठवलेले होते। नंतर तिला वेळोवेळी 10,000, 1,800 रुपये, 899, 699, 3,000 रुपये असे पाठवले गेलेले आहेत। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या यामीनची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीतील एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। यामीन हा पाकिस्तानी अधिकारी दानिशसाठी काम करत होता अशी कबुली यामीननं चौकशी दरम्यान दिली आहे। दानिश व्हिसा देण्याकरता नागरिकांकडून पैसे उकळायचा, तेच पैसे यामीनकडे तो जमा करायचा। याच पैशांमधून यामीननं 20,000 रुपये गजालाला ट्रान्सफर केले। यामीन याआधी 2 वेळा पाकिस्तानच्या गुंजरावाला इथं जाऊन आला होता आणि त्यामुळे तो दानिशला ओळखत होता अशी माहिती यामीननं चौकशी दरम्यान दिली आहे। दुसरीकडे हरियाणातून अटक करण्यात आलेल्या देवेंद्र सिंह ढिल्लोनकडूनही अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले। ढिल्लोननुसार त्यानं 3,000 नागरिकांसह करतारपूर कॉरिडॉरला भेट दिली। यामध्ये 125 नागरिक हरियाणातले होते। याच ठिकाणी विक्की नावाच्या SI एजंटसोबत ढिल्लोची भेट झाली होती। विक्कीनं त्याला धार्मिक कार्यात मदत केली। यानंतर ढिल्लो लाहोरला आला, जिथे विक्कीनं त्याची ओळख अरसलान नावाच्या व्यक्तीशी करून दिली। ज्या हॉटेलमध्ये ही भेट झाली त्या हॉटेलमध्ये अरसलानची एक मैत्रीण उपस्थित होती। ढिल्लो त्या महिलेसोबत मोबाईल नंबरची देवाणघेवाण करताना दिसला आणि तिच्यासोबत खरेदीही करायला गेला। जेव्हा ढिल्लो भारतात परतला तेव्हा त्या महिलेनं त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं। त्यानंतर विकीने ढिल्लोला फोन केला आणि कोणाला तरी मदत करण्याकरता एका नंबरवर 1,500 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितलं। ढिल्लोने विकीला ओळखीच्या लोकांना करतारपूर साहिबला दर्शनाकरता नेण्याकरता मदत मागितली। या मोबदल्यात विकीने ढिल्लोकडून नवीन सिम कार्ड घेतलं। ढिल्लोच्या चौकशीत काय काय समोर आलंय ते आपण आता बघत होतो। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला। पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला। दहशतवाद संपवण्याकरता भारतीय लष्कर सक्षम असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले। नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो असंही ते म्हणाले। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकवर केलेल्या हल्ल्यात पाकचे सगळ्यात महत्त्वाचे एअरबेस नष्ट झालेले आहेत। पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानची झोप उडवली। त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलेला आहे। नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो, इशारा वगैरे देत बसत नाही, घरात घुसून थेट उत्तर देतो। योगी आदित्यनाथ यांनी पाकला पुन्हा एकदा थेट इशारा दिलाय की आमच्या वाकड्यात शिरू नका। पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला, यापुढे अशी परिस्थिती आली, वेळ आली तर आम्ही तसाच धडा शिकवू पाकिस्तानला, असं ते म्हणाले आहेत।